यासाठी भाजपचे रावसाहेब दानवे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दानवेजी, परभणीतली ही दृश्य आपण पाहत असाल। खरं तर परिस्थिती आता चिघळत चाललेली आहे, बंदला हिंसक वळण प्राप्त झालंय। खरं तर जी काही घटना घडली त्या घटनेचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो की जो कोणी यामध्ये आरोपी पकडला गेला किंवा ज्यात हा याच्यामध्ये असेल त्याचा पोलीस यंत्रणेने करून चौकशी करावी आणि ज्यांनी कोणी या घटनेला प्रोत्साहन दिलं किंवा स्वतः केलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। दुसरी गोष्ट अशी आहे की मराठवाडा हा एक संयमी, शांत आणि कुठल्याही अशा प्रकारचा उद्रेक करणार या गोष्टीला आम्ही थांबत नाही आणि त्यामुळं ही जी घटना घडली या घटनेचा तर आम्ही निषेध करतोच, पण पोलीस प्रशासनाने ताबडतोब याची चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये असलेल्या राहिलेल्या गुन्हेगाराला पकडलं पाहिजे असं आमचं मत आहे। मला असं वाटतं की ही घटना जी घडली त्या ठिकाणी मी आता तर मुंबईत आहे, जेव्हा कधी तिकडे येतो तेव्हा जाऊ आम्ही सगळ्या गटाशी शांतता राखण्याचं आवाहन करू आणि जे कोणी आता सत्य आंदोलन करते त्यांनाही माझी विनंती आहे की समाजामध्ये तेढ निर्माण होणे अशा प्रकारचं कृत्य कोणाही करू नये, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी एका समाजाचे नव्हते, ते जागतिक कृतीचे नेते होते, त्यांना मान्यता आहे। त्यामुळे जेवढ्या त्यांच्या भावना तीव्र आहेत तेवढ्याच आमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत आणि बाबासाहेबांच्या विचाराशी तडजोड कोणी करत नाही। आम्ही सुद्धा बाबासाहेबांच्याच लिहिलेल्या घटनेच्या आधारे हा देश आणि हे राज्य चालतंय, त्यामुळे ही घटना निषेधार्थ आहे। परंतु माझी समाजाला विनंती की आपण सगळ्यांनी शांततेनं आणि संयमानं हा प्रश्न हाताळावा, चर्चेनं हाताळावा। जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सर्वांनी पाठीमागं न घालता जरूर कडक शासन करावं, शासन अशी माझी विनंती आहे। बरं दानवेजी, खरं तर ही सगळी दृश्य पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इथे निर्माण होऊ शकतो अशीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। तुमचं पोलीस प्रशासनासोबत काही बोलणं झालंय का? अधिकची कुमक इथे मागवावी लागू शकते? असं आहे की पूर्णपणानं सरकार या घटनेवर लक्ष ठेवू नये, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री लक्ष ठेवू नये, पोलीस प्रशासन लक्ष ठेवू नये आणि जशी परिस्थिती निर्माण होईल ती हाताळण्याची तयारी शासनाने ठेवली आहे। परंतु संयमानं शांततेने कुठल्याही बळाचा वापर न करता या विषयाला हाताळल्या जाईल असं मला स्वतःला वाटतं। माननीय मुख्यमंत्र्यांशी सुद्धा या विषयावर चर्चा झालेली आहे आणि पूर्णपणानं माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयावर घटनेकडे लक्ष ठेवून। दानवेजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। तर परभणीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। परभणी बंदची नेमकी हाक का देण्यात आली आपण ते देखील जाणून घेऊयात। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एका माथे फिरून विटंबना केली आणि या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले। आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती। सकाळपर्यंत तणावपूर्ण शांततेत हे बंद पार पडत होतं, मात्र त्यानंतर या आंदोलनाला आक्रमक वळण लागलेलं आहे। काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि यानंतर पोलिसांनी देखील आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात आणि यामुळे सध्या परभणीमध्ये तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळते। परभणीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। काही आंदोलकांनी दुकानांची जाळपोळ देखील केलेली आहे आणि पोलिसांनी त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात। यामुळे सध्या परभणीमध्ये तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळते। परभणीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। परभणी जिल्हा बंदची आज हाक देण्यात आली होती। सकाळपर्यंत तणावपूर्ण वातावरणात हे बंद पार पडत होतं, मात्र त्यानंतर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि आक्रमक वळण या आंदोलनाला लागलं। काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आलेली आहे। यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात आणि त्यामुळे सध्या परभणीमध्ये तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळते। दरम्यान परभणी बंदची हाक नेमकी का देण्यात आली आपण ते देखील जाणून घेऊयात। परभणी शहरातील